पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले। मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलं आहे। एरवी रात्री 8 वाजता येऊन देशाला संबोधित करणाऱ्या मोदींनी काल रात्री 12 वाजता सोशल मीडियावर महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केलाय। मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं। याच अधिवेशनामध्ये पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करणार असल्याची घोषणा मोदींनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे। का उपयोग करके मात्र मोदींनी शेअर केलेल्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एरवी मोदी जिथे जातात तिथे अनेक कॅमेरे वेगवेगळ्या अँगलने लावले जातात अशी चर्चा असते। विरोधकांनी त्यावरून आरोपही केले, परंतु काल रात्री शेअर केलेला व्हिडिओ यापेक्षा वेगळा ठरलाय। जेन झी सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे सेल्फी कॅमेऱ्याने रील किंवा ब्लॉग शूट करतात त्याच पद्धतीने मोदींनीही हा व्हिडिओ शूट केला होता। त्यातही मित्रो या वाक्याने सुरुवात करणाऱ्या मोदींनी या व्हिडिओची सुरुवात मात्र फ्रेंड्स असा शब्द उच्चारत केली। फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है। त्यातही लांब लचक भाषण करण्याऐवजी मोदींनी केवळ 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केलाय। त्यामुळे मोदींनी जेन झी आंदोलनाची दखल घेतल्याची चर्चा आहे। कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है। तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। जंतर मंतरवरील आंदोलन जेन झी पिढीचं असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट केला। जेन झी पिढी रात्री 11 नंतर सोशल मीडियावर सर्वाधिक ऍक्टिव्ह म्हणून रात्रीची वेळ निवडली। जेन झी पिढीशी कनेक्ट होण्यासाठी मित्रो ऐवजी फ्रेंड शब्द वापरला। जेन झी सर्वाधिक रील पाहतात म्हणून मोदींनी 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा व्हिडिओ केला। कमी कालावधीचा व्हिडिओ केल्यामुळे तो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता अधिक आहे। याआधी मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा रात्री 8 वाजता केल्या होत्या। 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीची घोषणा, 24 मार्च 2020 देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा, 12 मे 2020 20 लाख कोटींचं आत्मनिर्भर भारत अभियान या प्रमुख घोषणा केल्या। संपूर्ण देशवासियांना संबोधित करण्यासाठी तेव्हा मोदींनी टीव्ही या माध्यमाचा आधार घेतला होता। पण आता आंदोलन जेन झीचं असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याऐवजी थेट सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय।